गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सद्गुरुनाथ महाराज की जय। चंद्रयान गेले बरोबर. आता चंद्र हे कशाचं स्वरूप आहे? चंद्र हा मनाचा कारक आहे. लक्षात घ्या. ज्योतिषशास्त्र ज्यांना समजत असेल ते असं म्हणजे मला समजत असेल तर भाग नाही, परंतु थोडंफार जे काही माहिती आहे त्यात चंद्र हा मनाचा कारक आहे. त्याच्यामुळे त्या मनाला त्या ऑर्बिटच्या बाहेर स्थिर करावं लागतं. थोडक्यात हे सगळं ते दुपारी मी पाहत होतो, त्यांचं ते काउंटिंग चालू होतं. एक एक क्षण त्या प्रत्येक क्षणाच्या जाणीवा कशा स्वरूपामध्ये आपल्यामध्ये ते फ्युएल भरणं, त्या सर्व सिस्टीम बरोबर वर्कआउट होत आहेत की नाही हे पाहणं, आणि शेवटी ती ऊर्जा जी आहे, ती शक्ती आहे, ती ईश्वरी शक्ती आहे. लक्षात घ्या. ती शक्ती त्या पृथ्वी तत्वाला सुद्धा त्याच्या ऑर्बिटच्या बाहेर फेकून देऊ शकते. एवढी ताकद जी शक्ती आपल्याला समोर दिसते तिची आहे. ती शक्ती माणसाने नाही निर्माण केलेली. माणसाने फक्त बुद्धी चालवली आहे. लक्षात घ्या. म्हणून बुद्धीचं हे जे कार्य आपण पाहतो ते असं उघड्या डोळ्याने आपल्याला बघता यायला पाहिजे. ते प्रत्यक्ष दिसतंय आपल्याला. ते कौतुकास्पद आहेच, याबद्दल वादच नाही. पण माझं कौतुक जर असेल तर त्यापेक्षा शतपटीनं कौतुक त्या ईश्वराचं आहे. त्यांनी जी ऊर्जा निर्माण केली आहे हो. म्हणून त्या ईश्वराला विसरणं हा केवढा मोठा गुन्हा होऊ शकतो. लक्षात. आणि ती शक्ती ही व्यक्त स्वरूपातली आहे आणि अव्यक्त आपल्या आतमध्ये असणारी जी मूलगामी शक्ती आहे, जी साक्षात आत्मा सच्चिदानंद स्वरूपातली काय झालं का त्या शक्ती, त्या सच्चिदानंद स्वरूपातील ती शक्ती आहे, आपल्या आतमध्ये बसलेली आहे. आणि तिथं सत्पण आहे आणि चित्पण आहे. लक्षात. म्हणून तिथं पोहोचलो आपण की आनंदाची अभिव्यक्ती आहेच, असं ते सच्चिदानंदाचं स्वरूप आहे. आणि बाकी त्याच्यापासून जे अलग होणार आहे ते सर्व विनाशी, दुःख आणि भ्रमात्मक, अज्ञानयुक्त अशा जाणीवेच आहे. परंतु चित्तची जी भूमिका आहे, म्हणजे शक्तीची जी जाणीव आहे, ती शक्ती शक्तीच्या पद्धतीत कार्य करते. म्हणून ही जी शक्ती दिसते आपल्याला, त्याच्या पाठीमागे सत्चा जर आविष्कार असेल तर त्यातून मनुष्याच्या चांगल्या भवितव्याचा उत्कर्षच होणार आहे. लक्षात घ्या. पण त्या शक्तीच्या पाठीमागे सच्ची जर जाणीव नसेल तर त्यातनं विनाश हा घडणारच आहे. म्हणून कुठल्याही शास्त्रज्ञाला, मग तो पारमार्थिक असो, संत असो, ऋषीमुनी असो, साधक असो, आणि किंवा वैज्ञानिक दृष्ट्या अभ्यास करणारा माणूस असो, त्याच्यामध्ये विवेक आणि वैराग्य या दोन गोष्टींची जाणीव जोपर्यंत तयार होत नाही तोपर्यंत तो प्रापंचिकच असतो. म्हणून विवेक आणि वैराग्याच्या जाणीवा या खूप महत्वाच्या आहेत, ज्या म्हणजे आता किती बुद्धिमान शास्त्रज्ञ आहेत ना. आता आईन्स्टाईन किंवा ही लोक ही काही बुद्धिमान नव्हती का? न्यूटन बुद्धिमानच होती, शास्त्रज्ञच होती, परंतु वैराग्याच्या जाणीवा नसल्यामुळे
कुठे ना कुठेतरी त्या प्रत्येक गोष्टीला भौतिकात आणल्या गेलं आणि त्याच्यातून मूळ शोध बाजूला राहिला आणि भौतिकातच सर्व शास्त्र त्यांनी अडकवून टाकलं. हीच गोष्ट आपल्या पूर्वीच्या ऋषी मुनींनी जी केलेली होती त्याच्यामध्ये त्यांच्या विवेकाबरोबर वैराग्य पण त्यांनी साधलं होतं. म्हणून अंतरंगातनं त्याचा शोध घेतला गेला. त्याच शक्ती होत्या. आता ते सर्व शोध लागताय, बरोबर आहे की नाही? पूर्वी विमानं होती का, नव्हती का? होती. त्याचे पुरावे, ताजमहाल कसा बांधला गेला, तो पूर्वी कोणाचा होता का, अजून ती द्वारका कशी खाली गेली, हे सगळं आहे. राम सेतू झाला का नाही झाला. परंतु या सर्व गोष्टी ज्या घडलेल्या आहेत महाभारतापासून रामायणापासून ते महाभारतापर्यंत, या सर्व गोष्टी सत्याच्या वैराग्याच्या जाणीवेतून घेतल्या होत्या. म्हणून तीच विज्ञानाची जाणीव होती. लक्षात घ्या. म्हणून विज्ञान हे कुठेही अध्यात्माच्या विरोधात नाहीये, लक्षात ठेवा. परंतु विज्ञानाला खरा मार्गदर्शन जर करणार असेल कोणी तर अध्यात्मातलं विवेक आणि वैराग्य या दोन गोष्टीच स्थिर होऊ शकतात. हे अत्यंत मूळगामी महत्वाचं अशी या गोष्टी आहेत, लक्षात घ्या. म्हणून कोणीही माणूस असो, म्हणजे तो अगदी मोठे शास्त्र बुद्धिमान असला तरी तो बद्धच असू शकतो. असं काही समजायचं कारण नाहीये की तो बद्ध नाहीये. म्हणून आपल्याकडे ज्या जाणीवा सांगितल्या आहेत त्या प्रकारे सांगितल्या आहेत. बद्ध, मुमुक्षु, बद्ध अर्थार्थी, मुमुक्षु, साधक, सिद्ध, या कशाच्या जाणीवा आहेत? या मानसिक मनाच्या जाणीवा आहेत, लक्षात घ्या. म्हणून साधकावस्थेमध्ये त्या मनाला स्वतःच्या ऊर्जेच्या अधीन आपल्या शक्तींच्या जाणीवेवरती स्थिर करायचं आणि अंतरंगामधून ती ऑर्बिटल त्याचा जो फोर्स आहे खालचा ग्रॅव्हिटेशनल, म्हणजे हा अज्ञानाचा जो फोर्स जो सतत खाली ओढतो आहे त्याच्या विरुद्ध जाण्याची जी क्रिया आहे ती क्रिया म्हणजे अतिमानसाकडे झेपावण्याची क्रिया आहे. भौतिकामध्ये जे दिसतं ते एवढं प्रचंड ब्रह्मांड आहे, बरोबर आहे ना? त्याच्यामुळे ते जरी पृथ्वीच्या अज्ञानात बाहेर गेलं तरी चंद्राच्या अज्ञानात जाऊन बसणारच आहे. म्हणून अज्ञानग्रस्तता ही कुठं ना कुठेतरी मानसिक जाणीवेवर अवलंबून आहे, भौतिकातल्या गोष्टींवर अवलंबून नाहीये, लक्षात ठेवा. थोडा सूक्ष्मात जर तुम्ही याचा विचार केला तर तुमच्या हे लक्षात येईल. असो, म्हणून त्या जाणीवेतून आपल्याला ईश्वर काय आहे ते स्वतः ईश्वरानेच काय सांगितलं आहे त्याच्यात अनुरोधाने जाणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे बाकी कोणी काही सांगायचा विषयच येत नाही ना. मग त्याच्यामध्ये यांनी असं सांगितलंय त्या आमच्या गुरूंनी असं सांगितलंय, आणि तुमच्या गुरूंना जो भेटला त्यांनीच हे सांगितलं, असा विषय सुरू होतो तिथं, बरोबर आहे की नाही? त्याच्यामुळे जे प्रत्यक्ष परब्रह्म स्वरूप आहे त्या भगवान गोपाल कृष्णाने काय सांगितलं आहे हा अत्यंत महत्वाचा विषय आहे. म्हणून ज्ञानेश्वरीचा अभ्यास महत्वाचा आहे. आणि आता याच्यामध्ये सुद्धा आपण वाचलं ना, भक्तिभावे करिता स्नान निर्मल होय अंतःकरण जीवासी परम समाधान साक्षात दर्शन श्री शिवाचे. मला वाटलं चुकून आज हे आहे म्हणून माझ्या डोक्यामध्ये ते आलं की हे साक्षात दर्शन श्री शिवाचं आपल्याला हवं जर असेल तर हा ज्ञानेश्वरीचा अभ्यास अत्यंत महत्वाचा आहे, लक्षात घ्या. आणि त्याच्यामध्ये भगवान गोपालकृष्ण काय सांगतात बघा, यांती देवव्रता देवाप्नी तृण्यांती पितृव्रता भूतानी यांती भूतेज्या यांती मध्याजिनोपी माम. 25वा श्लोक आहे, बरोबर बरोबर आहे ना? हा, कसं आहे मॅडम? देवाची भक्ती करणारे देवाला प्राप्त होतात. विषय तोच सुरू होतो. आता ओळख घेतलं तरी चालेल किंवा इकडे कसे, हा म्हणजे तुम्हाला सांगत तर देवाची भक्ती करणारे देवाला प्राप्त होतात
पितरांची भक्ती करणारे पितरांना प्राप्त होतात. भूतादिकांचे यजन करणारे, बघा भूतादिकांचे, भूतदया, सेवा, लोकसेवा, या सर्व गोष्टी आल्या. भूतादिकांचे यजन करणारे भूतादिकांना प्राप्त होतात. आणि तसेच माझी भक्ती करणारे मला प्राप्त होतात. आता चॉईस दिलाय आपल्याला. यू हॅव टू डिसाइड युअर चॉईस. म्हणजे देव असं काहीच म्हणत नाहीये की तुम्ही लोकांची सेवा करू नका, भूतदया दाखवू नका. दाखवा, तुम्हाला लोकांच्या सेवेमध्ये आनंदही करा, पण त्यांनी तुम्हाला काय प्राप्त होणार आहे तेही त्यांनी सांगितलं. तुम्ही पितरांची, आता खूप लोकांना सवय असतात, बरोबर आहे ना, की दर महिन्याला काय ते एक दिवस असतो, त्याला अमावस्येला कुठल्या तरी ब्राह्मणाला बोलवायचं, दूध पाजायचं, दक्षिणा द्यायची. ही पितरांची सेवा आहे, लक्षात घ्या, लक्षात. आणि असं वर्ष श्राद्ध करणं किंवा या गोष्टी सर्व आहेत, ते करायला हरकत नाहीये, परंतु सतत विषय डोक्यामध्ये पितरांचाच असतो. अशी लोक असतात, तर ते कुठं प्राप्त होतात? पितर लोकात प्राप्त होतात. त्यांना प्राप्त होतो तो पितर लोक प्राप्त होतो. आणि देवाची भक्ती करणारे जे आहेत, आता लक्षात घ्या, देव हा कॉन्सेप्ट खूप वेगळा आहे. ईश्वर, आत्मा, परब्रह्म, विश्वात्मा, या कॉन्सेप्ट खूप वेगळ्या आहेत. देव हे ईश्वराच्या जाणीवांच्या ज्या शक्ती आहेत त्यांना देव असं म्हटलं जातं. म्हणून देव हे पूर्णपणे विश्व निर्मितीच्या कार्यामध्ये मदत करणारे ईश्वराच्या शक्ती आहेत, परंतु ईश्वर नाहीत, परब्रह्म नाही. आता ईश्वर जो म्हणतो आपण, तो आपल्यातला जो असतो आतमध्ये बसलेला ईश्वर, त्याला आत्मा असं म्हटलं जातं. ते थोडस समजण्यासाठी लक्षात घ्या. त्यानंतर ब्रह्मांडाचं सर्व कार्य आणि त्याच्यामध्ये असणारा जो मूळ ईश्वराचा अंश, त्याला विश्वात्मा असं म्हटलं जातं. आणि सच्चित आनंद स्वरूप जे परब्रह्माचं स्वरूप आहे, ते परब्रह्म. म्हणून तुम्हाला आठवत असेल तर आपल्या ध्यान वर्गात आपण ती आकृती काढली आहे बघा, येलो वरती असं ते परब्रह्म, मग त्याच्यामधनं विश्वात्म्याची जाणीव आणि त्यातनं येणारी खाली आपली आत्म्याची जाणीव. याचा म्हणून याचा देवांशी संबंध नाही. हा, आपल्यामध्ये निर्माण असणारी पंचमहाभूत, जे ब्रह्मांडात तयार झालेली पंचमहाभूत, तशीच आपल्यामध्ये असणारी पंचमहाभूताचा आविष्कार, आपल्यामध्ये कार्य करणाऱ्या सर्व शक्तींच्या जाणीवा, आणि ब्रह्मांडामध्ये सुद्धा चालू असणारा हा जो सर्व शक्तीचा संचार दिसतोय आपल्याला. बरोबर, ढग येत आहेत, जात आहेत, पाऊस पडतायत, नद्या वाहत आहेत, माणसं मरतायत, कोणी जन्माला येत आहे, ही सर्व कार्यपद्धती चालली आहे बघा. कोण कुठल्या घटनेत कसा अडकला असेल हे सांगता येतं का? बरोबर आहे ना. आता त्यांनी सांगितलं तिथे मुंबईला कुठलं MTML आग लागली आणि काय 2500 लोक अडकलेली आहेत. काय हे कशाचं कार्य आहे? लक्षात घ्या, घटना आहेत, दिसायला सर्व घटना आहेत, पण त्या घटनांचा सूत्रधार कोण आहे हे महत्वाचं आहे. आणि त्या पृथ्वीवरच्या जाणीवेतला नकोय आपल्याला, त्या ईश्वराच्या जाणीवेतला कोण सूत्रधार आहे त्याला देव असं म्हणतात. पण तो देव ईश्वराच्या जाणीवेच्या बाहेर काम करू शकत नाही, कारण त्याची जाणीव म्हणजेच ईश्वर आहे. हे धरून त्याला माझा हा हात आहे, बरोबर आहे, हा हात नमस्कारही करू शकतो, हा हात एखाद्याला मारूही शकतो, हा हात एखाद्याला कुरवाळूही शकतो, हा हात एखाद्याला दानही देऊ शकतो. पण हात हा स्वयंभू त्याच्या जाणीवेचा देव आहे असं समजा समजण्यासाठी, बरोबर. पण तो कुठल्या जाणीवेतनं कार्य करतोय? माझ्या आत्म्याच्या, जीवात्म्याच्या जाणीवेतनं करतोय. म्हणून या जीवात्म्याला आत्म्यात परावर्तित केलं तर हा हात कायम ईश्वराच्या जाणीवेतनच कार्य करतो. लक्षात आलं? असा प्रकार येतो. त्यामुळे
ही प्रत्येक कृती माझ्याकडनं घडणारी आहे ती कुठल्या जाणीवेतून घडते. त्या जाणीवेलाच अध्यात्मामध्ये अनन्य साधारण असं महत्व आहे. म्हणून आपल्या जाणीवांवर कंट्रोल ठेवा. ऑटोमॅटिक बॉडीवर कंट्रोल येणारच आहे, कृतींवर कंट्रोल येणारच आहे. पण जाणीवेवर सतत एक लक्ष ठेवलं आणि ती जाणीव जर सतत ईश्वराच्या जाणीवेत ठेवली तर काय होणार आहे हा विचारात आपण जर गेलो तर आपल्या असं लक्षात येईल की प्रत्येक क्षणाला मी जे जगत राहणार आहे तो क्षण ते जगणं सर्व ईश्वराच्या जाणीवेतनं होणार आहे. मी माझ्या जाणीवेतनं जगणारच नाही ना. तिथंच सगळं संपतंय गणित आपलं. कारण काही झालं तरी मी ईश्वराच्या जाणीवेतनं जगणार आहे. ही सवय करावी लागणार आहे. अशा रीतीने 24 तासाचं जीवन ईश्वराच्या जाणीवेतनं जगावं लागणार आहे. म्हणजे माझं सर्वस्व एक प्रकारे त्याला मी अर्पित करणार आहे. म्हणून मी बोलणार आहे ते ईश्वरच बोलणार आहे. माझा श्वास जो चालणार आहे त्याच्या घडणाऱ्या ज्या कृती आहेत त्या ईश्वराच्याच होणार आहे. माझ्या कानातनं जो आवाज मी ऐकली तोही ईश्वराचाच ऐकणार आहे. माझ्या स्पर्शाच्या जाणीवेमध्ये जे जे येईल ते त्याची कृपा आहे असंच मी समजणार आहे. म्हणजे याचा अर्थ काय झाला? माझं सर्वस्व समर्पण त्यालाच झालं ना. वेगळं काही झालं का त्याच्यामध्ये? मग याच्यामध्ये मला परब्रह्माची जाणीव ही कुठेतरी ज्या आपल्या संकल्पना येऊन बसतात की कुठेतरी आपण ध्यानात बसलेलो आहोत आणि मग कुठेतरी असा तो असं काहीतरी आलंय खाली आपल्यावरती काहीतरी प्रकरण घडलंय मग ते दिसलंय असं काही होणार नाहीये. लक्षात ठेवा. या आपल्याला समजून घेण्यासाठी समजण्यासाठी आकृतीत आणलेले हे विषय आहेत. ती व्यक्तीच पूर्णपणे परब्रह्माच्या जागेत असते. आता ज्ञानेश्वर महाराज जेव्हा जगत असतील विचार करा, त्या गोंदवलेकर महाराज जेव्हा जगत असतील तेव्हा त्यांची हेटाळणी करणारी लोक होतीच ना. काय कमी हेटाळणी झाली त्यांची? मग काय झालं? परब्रह्ममय होतेच ना. वेगळं काही दिसतं का त्याच्यामध्ये? वेगळं काही दिसत नाहीये. हा त्याच्यातला महत्वाचा आहे भाग आहे. हा काही कारणास्तव त्यांच्या जाणीवेतनं जे एखादी घटना घडावी असं येतं तेव्हा ती भिंत चालू शकते. ती ताकद आहे. पण ही ताकद त्यांच्या संपूर्ण आयुष्याच्या दृष्टीने जर विचार केला तर ती घटना घडणं, कोणासाठी घडवणं, त्यातनं काय निर्मिती होणार आहे या सर्वांच्या जाणीवेतनं आलेली घटना आहे. लक्षात घ्या. मग भिंत चालवणारे जर ज्ञानेश्वर होते तर त्यांना अन्न न घालणारे हाकलून देणाऱ्या माणसांना ते गप्प नाही का करू शकले? हा बौद्धिक प्रश्न निर्माण होतोच ना, नाही का? मग ते जर एवढे होते, रेड्याच्या मुखात वेद म्हणून घेण्याची ताकद होती, तर मग असे भगवी वस्त्र घालून आपल्या पाठीवरती ते मांडे बांधायला लावायचे वगैरे. या घटना कशासाठी घडवल्या? हे विचार ज्यांच्या डोक्यात येतात त्या माणसांच्या कधी नादीच लावू नये. कारण ते मूर्खच आहेत. त्यांना हे कधीच कळणार नाहीये. म्हणजे पांडुरंगाने श्रीखंडेच्या स्वरूपामध्ये नाथांच्या घरात कार्य केलं ते नाथांना समजलं का हो? आहे की नाही? म्हणजे नाथांच्या समोर प्रत्यक्ष पांडुरंग होते, प्रत्यक्ष भगवान कृष्ण होते, त्यांच्या भागवत बसायला ऐकायला बसलेले होते, प्रत्यक्ष हनुमंत त्या तुलसीदासाच्या रामायणाला येऊन बसायचे, पण दिसले नाही, कळले नाही. लक्षात घ्या. कळले, परंतु त्यांच्या निर्गुणाच्या जाणीवेतनं त्यांना ते समजलं, परंतु प्रत्यक्षात ओळखू नाही शकले ना. एकनाथ महाराजांनी ओळखलं का त्यांना? शेवटपर्यंत नाहीच ओळखलं. त्याच्या पाऊल खुणा दिसल्या, ते हांडे दिसले, ते काय असेल ते तुम्हाला माहिती आहेत का? तर ते दिसलं.
म्हणून आपल्याला आत्म्याच्या जाणीवेतच कृती सतत घडत राहाव्यात, या जाणीवेत सतत शिरता यावं, याला समर्पण असं म्हटलेलं आहे. कारण परिस्थिती मी बदलू शकणार नाहीये. माझा अवतीभोवतीचं प्रारब्ध जे घेऊन आलं ते मला जगावंच लागणार आहे. मग मी करू काय शकतो? मी आतून जो बदल आहे तेवढंच मी करू शकतो, आणि आतून घडणारा बदल हेच समर्पण आहे. म्हणजे मी प्रत्येक वेळेला काही कल्याणा छाती सारखी जाऊन उडी मारायची काही गरज नाहीये. लक्षात आलं? कारण त्या जाणीवेपर्यंत मी पोहोचणं, तर जेव्हा माझ्यासमोर प्रत्यक्ष मृत्यू येऊन ठाकेल तेव्हा मी ईश्वराच्या जाणीवेतूनच त्याला सामोरं जाईल. ही कल्याणाची छातीच आहे, ते लक्षात घ्या. मला म्हणायचे ते म्हणायचे. पण त्याच्यासाठी हा सर्व प्रयत्न, मरेपर्यंतचा प्रयत्न, एवढंच आपल्या हातात आहे. बाकी काही आहे का हातात आपल्या? मला तर काहीच हातात दिसत, एवढंच आपण करू शकतोय. बघा, माझ्या तरी बघण्यामध्ये असं काही वेगळं काही हातात आपल्या आहे असं जाणवतच नाही. आणि हे बॉन्डेज आहे लक्षात. फक्त परिस्थितीने मी कुठंतरी अडकलेलं आहे, हे एक टेम्पररी बॉन्डेज आहे असं मी म्हणेन. बरोबर आहे की नाही? असतं ना असं, नाही का? शारीरिक त्रास असतात, व्याधी असतात, त्याच्यामध्ये अडकून जातो माणूस. पण तो एक टेम्पररी असतो. ती फेज गेली की त्या शारीरिक व्याधी सुद्धा कमी व्हायला लागतात, ती अस्वस्थता पण जाते, शांती येते. पण मी खरा कुठल्या बॉन्डेज मध्ये आहे हे कळण्यासाठी ज्ञानाची गरज आहे. नाही हॉस्पिटलमध्ये पडलेले एवढी लोक बाहेर आल्यानंतर चांगली झालेलीच आहेत ना, मग ते काही ईश्वराच्या नादाला लागली का? तसं काही घडतं असं काही दिसत नाही. कारण का? त्याचं कारणच हे आहे की ज्ञानच नाही. माझ्या सिच्युएशन मधनं मी बाहेर पडलो याचं कारण फक्त मला डॉक्टरने बरं केलंय. बघा भौतिक कसं चालतं ते असंच घडतं की नाही. डॉक्टरने बरं केलंय, मी पैसे दिले आणि मी स्वतः इतके काही नियम पाळलेले आहेत त्याच्यासाठी की अक्षरशः 4 महिने मी काही हे खात नव्हतो, ते खात नव्हतो. म्हणजे परत मी आणि माझं हे वाढतच चालणार आहे. लक्षात घ्या. याचा अर्थ असा नाही की तो परत आजारी पडणार नाही का? पडू शकतो. लक्षात घ्या. म्हणून मूळ बॉन्डेज कुठलं आहे? आपण कशामुळे बांधल्या गेलेलो आहोत? या नियतीच्या चक्रावरती, काळाच्या चक्रावरती ही नियती प्रत्येकाचं प्रारब्ध कसं बांधत घेत जाते हे समजल्याशिवाय मला ईश्वराच्या जाणीवेत शिरताच येणार नाही. हे फार महत्वाचं आहे. म्हणून हा आपला आपण करावयाचा विचार आहे. तस्मात विचार करावा, देव कोण तो ओळखावा. म्हणून ही ओळखण्याची प्रक्रिया एकदा चालणार आहे का? हो, एकदा चालणार नाही. हर एक क्षणाला हे मला ओळखता यायला पाहिजे. देव कोण तो ओळखावा. हनुमंत तसं करत होते. जेव्हा अयोध्येला आले परत सगळी लढाई वगैरे जिंकून, तेव्हा प्रत्येक राम म्हणाले तुम्हाला जे पाहिजे ते मागा म्हणून. बरोबर. तर हनुमंताला विचारलं तुला काय पाहिजे? हनुमंताने काहीच मागितलं, मला काहीच नको म्हणाले. प्रभू तुम्ही आहात ते ठीक आहे बरं का. पण तरी सीतामाईला त्याच इतक्या काही, सीतामाईचं खूप प्रेम होतं हनुमंतावर. बरोबर आहे. आणि तिला सोडवण्यासाठी प्रथम जो पुरुष गेला तो हनुमंतच गेला होता त्यांच्या समोर रामाच्या बाजूने. आणि मग सीतामाईने त्यांना तिच्या गळ्यातली ते कंठा दिला. हे काय हनुमंत म्हणजे भारीच होते. त्यांनी बाजूला गेले आणि प्रत्येक मने फोडत बसले. राम आहे का पाहत होते. सीताबाई म्हणाले एवढा मोठा कंठा मी दिला तुला राजमातेचा आणि तू त्यातले मणी तोडून टाकतोस, काय करतोयस काय? म्हणजे मी पाहतोय याच्यात मला राम आहे का? ते म्हणाले अरे राम कुठं आहे तू शोधतोय, पण तुझ्यात तरी आहे का? किती जाणीव आहे लक्षात, किती जाणीव.
पण प्रत्येक क्षणामध्ये ईश्वर कसा भरला आहे हे समजणं, अंतर्मुख जाणीवेतनं समजणं हे समर्पण आहे. समर्पण म्हणजे आपण काय छात्या फोडून थोडी दाखवणार होतात ते बरोबर आहे ना. पण येणारा प्रसंग आपल्याला दाखवणार आहे की मी त्या प्रसंगामधून, आणि बाकीच्यांना दाखवण्यासाठी ते नाहीच आहे काही. आपल्यालाच व्यक्तिशः काय जाणवत आहे ते फार महत्वाचं आहे. अध्यात्म खूप वैयक्तिक आहे, लक्षात घ्या, खूप वैयक्तिक आहे. तुम्ही करता म्हणून तुमच्या नवऱ्याला आणि तुम्ही करता म्हणून तुमच्या बायकाला की बायकांना किंवा पोरांना नातवंडांना त्याचा काही रस असेल असं समजण्याचं काही एक कारण नाही. ही पक्की अध्यात्माची जाणीव आहे, लक्षात घ्या. ही जाणीव जेव्हा दृढ होते तेव्हाच म्हणजे त्यांच्याबरोबर प्रेमाने राहा करा, पण हे लक्षात ठेवा की हा काही मला मेल्यानंतर मार्ग दाखवणारा माणूस नाही हे लक्षात यायला पाहिजे. त्याने आसक्ती सुटणार नाही. हे मार्ग आहे. अध्यात्म जगण्याचं म्हणजे काय जगायचं ते या मार्गावरच्या जाणीवा आपल्यामध्ये वाढवत जायच्या, याला अध्यात्म जगणं असं म्हणतात. अध्यात्म जगणं म्हणजे फक्त पूजा करणं, जप करणं म्हणजे जगणं नाही. त्या पूजा करून जप करून आसक्ती जर त्याच जागेवर राहत असेल तर उपयोग काय? ते गंगेमध्ये स्नान केल्यासारखं आहे. गंगेतनं स्नान केले की प्रारब्ध म्हणजे सगळं धुतलं जातं, पण गंगेत असेपर्यंत धुतलं जातं. कारण आपण गंगेत उडी मारतो तेव्हा ते प्रारब्ध काठावर जाऊन बसतं. मग छान वाटतं आपल्याला, गंगा हर गंगे गंगा ते हरगे देतात सुरू होतात आणि परत काठावर आलं की ते प्रारब्ध परत डोक्यावर बसतं. तशातला प्रकार आहे हा. त्याच्यामुळे त्या पूजेला, त्या जपाला काही अर्थ नाहीये, लक्षात ठेवा. जोपर्यंत आसक्ती सुटत नाही, जोपर्यंत वैराग्य निर्माण होत नाही, जोपर्यंत ती व्यक्ती वेगळी आहे, माझा जीवन प्रवास वेगळा आहे, ही जाणीव माझ्यातच ठाचत नाही, तोपर्यंत माझ्या अध्यात्माला मूलगामी स्वरूपच नाही. हे कठोर आहे पण सत्य आहे, लक्षात ठेवा. ही सत्य कुठं ना कुठेतरी आपल्या कानावर पडून त्याचा अभ्यास करून कधीतरी तर ती जाणीव घ्यायला पाहिजे. कारण ते इतक्या वर्षाचा आपल्या जीवनात घडलेल्या घटना आहेत की आपण इतक्या अडकलेलो असतो त्याच्यामध्ये की हे मान्यच करत नाही. मग मी कसं काय माझ्या मुलापासून मला वेगळं ठेवू, आहे की नाही? माझ्या मुलीपासून मी कसं मला वेगळं ठेवू, माझ्या नातवंडांपासून मला नाही राहता येणार. राजा एक दिवस येईल, ती रडेल, तू कुठेतरी बरकटलेला असेल दुसरीकडे, तेव्हा काय करणार आहेस? जेव्हा मरू आपण तेव्हा काय करणार आहे ते लोक? आणि हे आपल्यासाठी काय ना आपण त्यांच्यासाठी काय करणार? हे प्रश्न यायला पाहिजेत ना. हे वाईट प्रश्न नाहीये, हे प्रश्न जीवात्म्याच्या उन्नतीचे मार्ग आहेत, लक्षात. हा मार्ग जोपर्यंत आपण आक्रमण करत नाही तोपर्यंत त्या पुढच्या गोष्टी ज्या आहेत, आत्मज्ञान, ईश्वर प्राप्ती, या खूप लांब राहतात. म्हणून सतत त्या जाणीवेत राहता यायला पाहिजे. ही भूमिका आहे. त्या भूमिकेतनं बघूयात. मने वाचा करणी जयांची या भजनी, देवांची या वाहणी, ते शरीर जाती एक क्षणी देवची झाली. ज्यांची मन वाणी इंद्रिये देवांच्याच भजनात लागली ते मेल्यानंतर देवत्वाला प्राप्त होतात. आता याच्यावर मी काही विश्लेषण देत नाही, तुमच्या लक्षात आलं आहे ते आपण बरोबर वाचूया. अथवा पितरांची व्रते वाहती जयांची चित्ते, जीवित सदलिया तया ते पितृत्व वरी. किंवा भूत पिशाच्या अधिक शूद्र देवतांचा ज्यांना परमदैवत नाही, पितरांचं नाही का, किंवा ज्यांच्या चित्तात पितरांचेच व्रत नियम करण्याची प्रवृत्ती असते ते मेल्यानंतर पितर होतात. का शूद्र देवतादी भूते तियांची ज्यांची परमदैवते जी ही अविचारिकी तया ते उपासिले, किंवा
भूत पिशाचाधिक क्षुद्र देवताच ज्यांना परमदैवत वाटते, असे लोक आहेत. पूर्वीच्या काळात होते, आता जरा थोडस शहरांमध्ये दिसत नाही, पण खेड्यापाड्यात दिसतात की या क्षुद्र देवता मानलेल्या ज्या सटबाई किंवा अशा ज्या देवता मानल्या जातात ना, काय अशी नाव आहेत मला एवढं काही माहिती त्यातलं, परंतु या ज्या देवता आहेत या क्षुद्र देवता आहेत, लक्षात ठेवा. त्या खूप टेम्पररी त्या भोवती व्यक्ती याच्या पुढच्या कार्य करणाऱ्या वाईट आणि चांगल्या दोन्ही स्वरूपाच्या शक्ती आहेत त्या. म्हणून त्या क्षुद्र देवता ज्यांना परमदैवत वाटते व जारण मरणादी अभिचार विधीने, हा अभिचार म्हटलाय त्यांनी बरं का, त्यांचे पूजन करतात अशी जी लोक असतात ते त्या देवतेला प्राप्त होतात. त्या देहाची जवनिका पिटली आणि भूतत्वाची प्राप्ती झाली एवं संकल्पवशे फळली कर्मेतया. त्यांना हा स्थूल देहाचा पडदा दूर झाला की, अशी जी लोक आहेत भूतप्रेतांच्या नादी लावून कार्य करणारी, त्यांना दैवत मानणारी, यांची प्राप्ती, त्यांना मेल्यानंतर त्यांचीच प्राप्ती होते, ते भूत होतात. लक्षात घ्या, कारण हे फार विचित्र गणित आहे सगळं, आपल्या लक्षात येत नाही. मेल्यानंतरच्या या जीवात्म्याच्या कशा प्रकारे जाणीवा जातात त्याच्यावरती हा सर्व बेस आहे. म्हणून सप्त स्वर्ग आणि सप्त पाताळ या ज्या जाणीवा आपण अभ्यास करतो त्याची कारण ती आहे. कारण आपण गेल्यानंतर किंवा वरच्या जाणीवेत तरी असणं अत्यंत गरजेचं आहे. लक्षात त्या भूमिकेत भूत प्रेतांची प्राप्ती होते. याप्रमाणे संकल्प म्हणजे ध्यान जसे असेल तसेच त्याचे यजन तद्रूप होते. पण जसं ध्यान असेल, ज्या जाणीवा आपल्या, ध्यान म्हणजे ज्या जाणीवा आपल्यामध्ये आपण प्रकल्प करू त्याप्रमाणेच त्याला, त्या जीवात्म्याला त्याचा पुढची गती मिळते. म्हणून हे आपण ठरवायचंय, हा चॉईस आपल्यामध्ये आहे. बुद्धी दिली ना देवानी, मग ती कशासाठी वापरायला सांगितली, ती याच्यासाठी वापरा असं त्याचं म्हणणं आहे देवाचं. नाही तर त्यांनी एवढं तत्वज्ञान अर्जुनाला सांगितलंच नसतं. हे त्याची इच्छा काय आहे हे भगवद्गीतेत सांगितलेलं आहे की ईश्वर, आपण म्हणतो की ईश्वराच्या इच्छेप्रमाणे वागू होईल, ईश्वर इच्छा होईल तसं आपण वागू वगैरे, पण त्याची इच्छा काय आहे तर समजून घ्या. त्याची इच्छा काय आहे, माझ्या जीवनात मी कसं वागावं हे न समजून घेतात. त्याच्या इच्छेने खूप चांगलं चाललंय आमचं, त्याच्या इच्छेने नाही चाललं राजा चांगलं. तुझ्या इच्छा चांगल्या होत्या म्हणून ते आता चांगलं चाललंय. तुझ्या इच्छा जेव्हा मागच्या जन्मातल्या वाईट होतील तेव्हा तुझं वाईटही होईल, मग तेव्हा देवाला दोष देऊ नको. म्हणून काय इच्छेने काय आहे, म्हणून आत्ताचा जो कर्म करतो आहोत त्या गोष्टीला अत्यंत महत्व आहे या जीवनात. म्हणजे जन्म आणि मृत्यू याच्यामध्ये जे जीवन आहे त्या जीवनामध्ये आपण काय जगतो आहोत त्याला अत्यंत महत्व आहे. आणि ते जगणं म्हणजे माझ्या मनाने मी आनंदी राहतोय, माझ्या मनाने मी सगळ्यांची चांगला होते असं नाहीये. तुकाराम महाराज काही सगळ्यांच्या घरी जाऊन आनंदाचे फुटकार करत नव्हते, काही भजन गात नव्हते. ज्ञानेश्वर महाराज काही सगळ्यांना असं सांगत होते का, तुम्ही आनंदी राहा, मस्त राहा, खा प्या, ऐश करा, हे जीवन आहे, आनंदात जगा, असं ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेलं नाही. लक्षात ठेवा, ज्ञानेश्वर महाराजांनी हे सांगितलेलं आहे की तुला जर खरी आनंद व्हायचा असेल तर आत्मशोध घे. आपण हे सांगतो का लोकांना? आपणही दुःखी होणार आहोत आणि अज्ञानाच्या आनंदापोटी दुसऱ्यालाही दुःखी करतो आहोत. ही एक अत्यंत विचित्र घटना आहे. हल्ली या गोष्टी खूप मला व्हॉट्सअप वरनं दिसतात म्हणून मी सांगितलंय. ऐकायला वाचायला खूप छान वाटतं, ते नाही असं नाही, परंतु ते अज्ञान आहे. त्याने खरा आनंद होणारच नाहीये. उलट त्याच्यातनं जर आपण राहिलो आणि आपल्या इच्छा वासना जर तशाच ठेवल्या तर मरणानंतर कोण दुःख समोर उभं राहील सांगता येणार आहे का आपल्याला? म्हणून तसल्या कुठल्याही करण्यापेक्षा नाही तर हे ज्ञानेश्वरी किंवा भगवान गोपाल कृष्णांनी सांगितलं असतं ना की छान छान गाणी ऐकत जा, मस्त फिरत जा, हिंडत जा, पाहिजे ते खात जा. काय एवढं काय सांगत बसायचं गरज आहे त्याला? पण ते तसं सांगितलं नाही ना, ज्ञानेश्वरांनी सांगितलं नाही, तुकारामांनी सांगितलं नाही.
एकनाथांनी सांगितलं नाही, त्या राघवेंद्र स्वामींनी सांगितलं नाही का? बरोबर. कारण माझा तेवढा अभ्यास नाही त्यांच्या तत्वज्ञानाचा, पण त्यांनी सांगितलेलंच नाही. ते हनुमंताचे अवतार होते, हनुमंतांनी जे केलं तो आनंदाचा मार्ग आहे असं त्यांना म्हणायचं. ही भक्ती आहे, ते जीवन आहे. आणि हनुमंत जे जगले ते फक्त ईश्वरासाठी जगले बघा, आहे की नाही? म्हणून आपण आपल्या आत्मारामासाठी जगावं, तर तो राम आपल्यामध्ये आहे म्हणून, म्हणजे आत्मारामाच्या जाणीवेतून जगावं. एनिवे, त्या देहा मग मीची डोळा देखिला, जीही कानी मीची ऐकला, मीची मनी भाविला, वाणीला वाचा. मग जे कोणी डोळ्यांनी माझेच रूप पाहतात बघा, आता कानाने माझेच गुण ऐकतात, मनाने माझेच ध्यान करतात आणि वाणीने माझेच गुण गातात. आलं की नाही त्या गणितात बरोबर? सर्वांगी सर्वाठाई मीची नमस्कारेला जीही, दान पुण्याधिके जे काही ते माझियाची मोहरा. म्हणून सर्वांच्या ठिकाणी, सर्व ठिकाणी आणि सर्वांच्या ठिकाणी मला एकट्यालाच तो नमस्कार करतात. बाकी कोणी नमस्कार करायला दिसायला कृती ती दिसेल. उद्या मी मोकाटे दादांना नमस्कार केला, दिसायला कृती काय? मी त्यांना नमस्कार केला असेल, पण भाव आले का लक्षात? पण वारकरी संप्रदायाची ही जी कृती आहे ती खूप छान आहे की नाही? असं त्यामुळे त्या भावातनं आपल्याला जाता यायला पाहिजे. असं दान पुण्याधिक जे काही ते माझियाची मोहरा. म्हणून जे काही मी पुण्य, दान पुण्य या संकल्पना माझ्या डोक्यात नाही. जे घडेल ते त्याच्यासाठीच आहे. जे काही दिला जाईल ते त्यालाच दिला जाईल. ना जाने किस रूप में नारायण मिले जाए. इथे तर इथे आपण आता थांबूयात. हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत. सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरुनाथ महाराज की सद्गुरु.